नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टा पूरनेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ केले होते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे तुका म्हणे वर्मे जाणून या तरती कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं भृत्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वंदे महापुरुषते चरणारविन्दं जीवोद्धरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशबादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति बुदाना सोपन देवा जय हो
निवृत्ती उदारा सोपान देवा सभाई नमो त्रिभुवन पावन मुक्तबाय नमो त्रिभुवन पावन मुक्तबाय नमो त्रिभुवन पावन आदत्र जननी देवाची निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जनने देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू मस्तक हे पायावरी पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करे संताच्या वार करे संताच्या या वार करे संताच्या या वार करे मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या ओ वार करी संताच्या जय जय श्री राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुकुदास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन धाम निवास विठ्ठल 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 बोला पुंडली कवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बजरंगबली हनुमान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज संत गजानन महाराज नमा पार्वती पदे हर हर महादेव विठ्ठल 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 कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणांचा अभंग असून या अभंगातून तुकोबाराय उपदेश करतायत विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा की दरवर्षीप्रमाणे चालू असलेला आपला हा अखंड आहे नाम सप्ताह दुसरं वर्ष आहे सप्ताहाचं यावर्षी श्री क्षेत्र पिंपळडोळी या आपल्या नगरीमध्ये चालू असलेला आपला हा अखंड आहे नाम सप्ताह अतिशय आनंदामध्ये आपण हा नाम सप्ताह साजरा करत आहात. तुम्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद आहे सज्जनांनो.
आणि त्या सप्ताहामध्ये भागवत कथा आहे आणि कथेचे प्रवक्ते आहेत श्री हरिभक्तीपरायण परम आदरणीय वंदनीय पूज्य विठ्ठलजी महाराज धोतर्डीकर बाबा यांच्या अमृतमुखातून आपण कथा श्रवण करत आहात सज्जनांनो. फार महत् भाग्य आहे तुमचं की एवढी दुर्लभ असणारी ही कथा, देवादिकांनाही दुर्लभ असणारी कथा ही तुम्हा आम्हाला सहज प्राप्त होते. फार भाग्यवान आहात आपण महाराज, फार भाग्यवान आहात. अहो देवादिकांनीही या कथेची इच्छा केली महाराज, पण त्यांना ही कथा मिळाली नाही महाराज. स्वर्गातील देव भगवंताकडे शुकदेवाकडे गेले, सांगितलं की हे शुकदेवजी महाराज तुम्ही हा अमृत कलुष घ्या आणि त्या बदल्यामध्ये आम्हाला काय करा, तुम्ही कथारूपी अमृत आम्हाला द्या. परंतु नाही सांगितलं महाराज शुकदेवांनी. का तर एवढी असणारी ही दुर्लभ अशी असणारी कथा आहे महाराज, आणि तुम्ही कथा ही श्रवण करत आहात. फार भाग्य आहे तुमचं माझं सर्वांचं की भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदांधकार नाशं विदाय हि तदुदयते विवेकः. एक जन्माचं नव्हे तर अनंत जन्माचं भाग्य ज्यावेळेस एकत्र येताना तेव्हा महाराज आपल्याला सत्संग प्राप्त होतो. बिनु सत्संग विवेक न होई राम कृपा भिन सुलभ न सोई. सज्जनानो, जीवनामध्ये सत्संग म्हणा किंवा संत संग म्हणा हा आपोआप घडत नाही महाराज, आपोआप घडत नाही. काहीतरी पूर्वजन्म असावं लागतं आपल्याला. पुण्य आपलं ज्यावेळेस उदयाला येतं तेव्हा संतांची भेट होते आणि त्या भेटीद्वारा आपल्याला भगवत कथा श्रवण करायला भेटते महाराज. आणि अशी ही दिव्य असणारी कथा आपण श्रवण करत आहात. ही कथा म्हणजे काही सामान्य नाही महाराज, खूप खूप आणि खूप अशी दिव्य आणि अलौकिक अशी ही कथा आहे महाराज. आणि ही कथा आम्ही श्रवण करत आहात, महत् भाग्य आहे. आणि या नाम सप्ताहामध्ये कीर्तनासाठी उपस्थित हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील नामवंत गायक आमच्या भागाचं भूषण हरिभक्तीपरायण परम आदरणीय की जे नेहमी आमच्या संस्थेवरती नितांत प्रेम करणारे हरिभक्तीपरायण संजय महाराज पाडोळे या ठिकाणी महाराज उपस्थित आहेत. महाराजांनाही धन्यवाद देतोय. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण इकडनं आमचे हरिभक्तीपरायण परम आदरणीय वंदनीय दीपक महाराज कावळे हे देखील उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे जुने गायक वारकरी हरिभक्तीपरायण परम आदरणीय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणारे लक्ष्मणजी महाराज बाजड त्यांनाही धन्यवाद देतोय. आणि ज्या महाराज मृदंगाच्या थापेतून ज्यांनी आपलं नाव विदर्भात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांनी महाराज पोहोचवलेलं आहे असे हरिभक्तीपरायण परम आदरणीय आमचे जिवलग मित्र विशाल महाराज शिंदे राजोरात महाराज. हो, मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे महाराज. एवढा वाजवण आहे महाराज, हातामधून जसं काय विठ्ठल विठ्ठल ध्वनी बोल निघतायत महाराज. सोपं नाही, सोपं नाही महाराज. हे आळंदीला इंद्रणीच्या काठावरती 8 तास रात्री 8 तास महाराज ही रियाज करतो. रियाज तेव्हा इथं ही साधना घडते महाराज. सोपं नाही, सोपं नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आणि म्हणून ही संपूर्ण असणारी गायकवृंद महाराज मंडळी या सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतोय. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आज कीर्तन हे आपण जे बघतोय श्रवण करतोय तेच कीर्तन पुढे आपण कधी जरी आपण म्हटलं श्रवण करायचं तर पुन्हा फक्त नाव टाकायचं काय, पिंपळडोळी अखंड हरिनाम सप्ताह इतकं जरी नाव टाकलं यूट्यूबवर तरी लगेच या ठिकाणी आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण अतिशय सुंदर स्वभावाचा यांचा आहे मृदंगाचार्य गजाननजी महाराज गायकवाड त्यांचं हे यूट्यूब चॅनल आहे. सर्वांनी या चॅनलवर हा कीर्तनाचा आनंद नंतर घ्यायचा आहे. आणि बघितल्यानंतर त्या चॅनलला काय करायचं आहे, लाईक आणि सबस्क्राईब मात्र केल्याशिवाय राहायचं नाही बरं का, सर्वांनी आठवणीने. असो, त्यांनाही धन्यवाद देतोय. आणि त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले माझे परम आदरणीय माझे ज्येष्ठ बंधू हरिभक्तीपरायणांचा स्वभाव इतका शांत आहे महाराज, एवढा शांत आहे. संजय महाराज नेहमी सांगतात की एवढंही शांत नसावं, आहे का नाही. इतका त्यांचा स्वभाव शांत आहे. असे हरिभक्तीपरायण परम आदरणीय ज्येष्ठ भ्राता मृदंग महर्षी मृदंग ताल सम्राट आमचे अनिल महाराज आखाडे तेही उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी हा जो असा सुंदर असा आपण ज्यांचा द्वारे आपण हा आवाज ऐकतोय असे अंबिका साऊंड सिस्टीम डोणगाव आमचे प्रभाकर दादा आमले आणि आमचा नीरज आमले यांचं हे साऊंड आहे अतिशय सुंदर. त्याचप्रमाणे आपला इकडचा असणारा हा मंडप डेकोरेशन त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांचं आज सौजन्य आहे ते हरिभक्तीपरायण परम आदरणीय
संदीप भाऊ देशमुख पिंपळडोई यांचंही आजचं सौजन्य आहे, त्यांनाही धन्यवाद देतोय. आणि आज ज्यांचा अन्नदान झालेलं आहे असे परम आदरणीय परमार्थप्रेमी केशव भाऊ बुंदे पिंपळडोई यांचंही आजचं अन्नदान झालेलं आहे, त्यांनाही धन्यवाद देतोय. आणि ज्यांच्यामुळे या ठिकाणी मला या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे असे परम आदरणीय परमार्थमध्ये ज्यांनी अतिशय म्हणजे आताच म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही, परंतु कमी दिवसामध्ये चांगली प्रगती केली असे परम आदरणीय आमचे अक्षय भाऊ देशमुख, त्यांच्यामुळे तुमच्या या ठिकाणी दर्शनाचा योग आलेला आहे. तसेच आमचे संपूर्ण गावातील सर्वच मंडळी असतील महाराज, नाही का, आमचे हरमकर काका असतील, सर्वांचे नावं मला माहिती नाही, पंचक्रोशीतील त्या ठिकाणी असणारी संपूर्ण असणारी भाई भक्त मंडळी सर्व या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देतोय. आणि आपल्या गावातील समस्त ग्रामस्थ मंडळी अतिशय तन मन धनाने सहकार्य करणारी, अगदी झाडूपासून तर वाढेपर्यंत स्वच्छता करेपर्यंत सर्वांनी या ठिकाणी या नामसप्ताहामध्ये ज्यांनी आपोआपली सेवा रुजू केलेली आहे त्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतोय आणि सेवेला सुरुवात करतोय. विठ्ठल विठ्ठल हो, अभंग तुकोबरायांचा आहे आणि तुकोबराय महाराज वारंवार नेहमी तुकोबराय भजन करायचे महाराज. तुकोबरायांचं एकच काम भंडारा भामचंद्र आणि बोहड्या या डोंगरावरती जायचं महाराज आणि रोज देवाचं भजन करायचं. आणि भजन करत असताना सज्जनांनो, एक दिवस तुकोबरायांकडे काही ब्रह्मचारी गेले. ब्रह्मचारी आल्याबरोबर या पुढे या म्हटल्यावर इथलं नाही सांगत मी, तिथलं सांगतो भंडारा डोंगरावरचं. पुढे आल्यानंतर बसा म्हटले, खाली बसले महाराज. खाली बसल्याबरोबर तुकोबरायांनी प्रश्न केला, कसं काय यानं केलं? सांगितलं तुकोबरायांना. म्हणतात ब्रह्मचारी की का हो महाराज, तुम्ही रोज कंबरा बांधताय, मोठ्या लोकांना उपदेश करताय, आम्ही ब्रह्मचारी आहे, काहीतरी उपदेश तुम्ही आम्हालाही करा. मग तुम्ही एक काम करा, ब्रह्मचारी आहे ना, हे सगळे जे आहेत ना बसलेले इथं, हे सगळे ब्रह्मचारी आहेत, हे सगळे ब्रह्मचारी, ही लाईन फक्त दीपक महाराज सोडले बरं का, हे सगळे आहेत ब्रह्मचारी. आणि ब्रह्मचारी अवस्थेमध्ये फक्त एकच काम करायचं महाराज, बाकीचे कुठाने करायचे नाही. एकच काम करायचं, काय? ब्रह्मचार्य अवस्थेमध्ये विद्या प्राप्त करायची महाराज, विद्या प्राप्त करायची. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, आश्रमे विचारे षट कर्मे, आश्रमे विचारे षट कर्मे, ब्रह्मचारी नर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचारे षट कर्मे, आश्रमी विचारे षट कर्मे, ब्रह्मचारी घोकावे अक्षरे, आश्रमी विचारे षट कर्मे, षट कर्मे. तुकोबाराय म्हटले ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. ब्रह्मचारी अवस्थेमध्ये काय करायचं तर विद्या अर्जन करायची महाराज. ब्रह्मचारी म्हणजे किती? वयाच्या 5 वर्षापासून नवे पहिल्या वर्षापासून तर वयाच्या 25 वर्षापर्यंत मनुष्य हा ब्रह्मचारी असतो महाराज. आणि या ब्रह्मचार्य अवस्थेमध्ये फक्त आणि फक्त विद्या अर्जन करायची, विद्या अर्जन करायची महाराज. ठीक आहे म्हटली महाराज, काही हरकत नाही. उपदेश केला ब्रह्मचार्याला आणि ब्रह्मचारी या ठिकाणाहून निघून गेले. ब्रह्मचारी निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी आले महाराज. कोण आले? त्या ठिकाणी आले संन्यासी महाराज. संन्यासी आले आणि संन्यासी आल्याबरोबर संन्याशांनी तुकोबाला नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज आम्ही संन्यासी आहे, काहीतरी उपदेश तुम्ही आम्हालाही करा. सांगितलं तुकोबाने, अरे बाबांनो, तुम्ही संन्यासी आहात, तुम्हाला काय उपदेश करावा, मी एवढा माझा अधिकार नाही. परंतु नाही म्हटले महाराज, तुम्ही आम्हाला काहीतरी उपदेश करा. आणि उपदेश करा म्हटल्याबरोबर सांगितलं महाराज, संन्यास तो त्याग संकल्पाचा. संन्यासी अवस्थेमध्ये फक्त एकच करायचं महाराज, काय? त्याग करायचा, त्याग. संन्यासी अवस्थेमध्ये फक्त त्याग करायचा महाराज, कोणतीही वस्तू संग्रह परिग्रह करायचं नाही महाराज. संन्यास तो त्याग संकल्पाचा,
संन्यासी अवस्थेमध्ये फक्त त्याग करायचा, कोणतीही वस्तू महाराज आपल्याजवळ संग्रह परिग्रह करायची नाही. एक संन्यासी होता महाराज, यमुनेवरती स्नानाला गेला आणि जात असताना सकाळची वेळ आहे आणि जात असताना रस्त्याला त्याला यमुनेच्या काठावरतीला 1 रुपया दिसला महाराज, 1 रुपया. परंतु तो 1 रुपया आताचा नव्हता महाराज, मग तो होता महाराज जुन्या काळातला चांदीचा रुपया होता. आणि तो रुपया त्याने बघितला आणि त्यावरती पाय दिला महाराज. या संन्याशाने पाय दिला. समोरून काही संन्यासी स्नान करून येत असताना विचारलं, का हो बाबा, हा रुपया तुमचा आहे का? सांगितलं, नाही, हा रुपया आमचा नाही. अजून काही संन्यासी आले, तुमचा बाबा रुपया आहे का? नाही म्हटले, आमचाही रुपया नाही. महाराज सकाळचे 7 वाजले आणि 9 वाजेपर्यंत संन्याशाने विचारलं, तुमचा आहे का? पण तो कोणीही होकार द्यायला तयार नाही महाराज. त्या संन्याशाने तो जर रुपया पायाखालचा उचलला आणि तो जर रुपया आपल्या आश्रमात घेऊन आला तर त्या संन्यास धर्म महाराज काय होईल? आपोआप बुडून जाईल महाराज, आपोआप बुडून जाईल. संन्यासाला काही घ्यायचा अधिकार नाही महाराज, काही घ्यायचा अधिकार नाही. जे दिलं त्यामध्ये संतुष्ट राहायचं. आणि त्यावेळेस त्या संन्यासाला जर पुन्हा संन्यास धर्मामध्ये यायचं असेल तर द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास करावा लागतो महाराज. 3 दिवस उपवास द्रव्य त्यागपूर्वक. हा. आणि तदनंतर मग त्याला त्या संन्यास धर्मामध्ये स्वीकार होतोय महाराज. संन्यासांना उपदेश केला, संन्यासीही निघून गेले आणि त्यानंतर आले वानप्रस्थी आश्रम आले. वानप्रस्थी म्हणजे कोणते? तर त्या ठिकाणी 50च्या पुढचे आणि 75च्या आतमधले जे आहेत त्यांना काय म्हणायचं? वानप्रस्थी. वानप्रस्थी आश्रम. आणि वानप्रस्थी आश्रम म्हणजे कोण? तर वानप्रस्थी हे 50च्या पुढचे आणि 75च्या आतमधले जे आहेत ते वानप्रस्थी आहेत महाराज. परंतु हे जे वानप्रस्थी आहेत त्यांनी काय करायचं? फक्त यांनी एकच काम करायचं, काय? तर देवाचं भजन करायचं महाराज. परंतु होतंय असं महाराज, ह्या 50च्या वरचे आणि 75च्या आतमधले यांचं जास्त लक्ष असते महाराज. कुठं? संसारामध्ये. बाई जर घरामध्ये असेल, स्त्री असेल, तर ती सुनला नाही म्हणते, सुनेला म्हणते, हे असंच का केलं, हे तसंच का केलं. हे काय आहे? हे वानप्रस्थी आहेत महाराज. वानप्रस्थी तरी संयोगी वियोगे, हे वानप्रस्थी आश्रमांचा धर्म आहे महाराज. आणि ही जर एखादा मनुष्य असेल तर नेहमी महाराज म्हणतो सुनेला, ही भाजी अशीच का केली आणि या पोळ्या अशाच का जाळल्या, नाही का? हे वानप्रस्थ महाराज. वानप्रस्थी आश्रमाने संसारामध्ये जास्त अडकायचं नाही. संसारामध्ये असून त्यांनी कसं राहायचं? तर जसं काय आपण संसारामध्ये नाही, की ज्याप्रमाणे एखाद्या पाण्यामध्ये कमळ राहतं पण ते कमळाला कधीच पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही महाराज ते कमळ. त्याप्रमाणे वानप्रस्थी आश्रमाने संसारामध्ये राहायचंय महाराज. विठ्ठल विठ्ठल आणि वानप्रस्थी निघून गेले आणि तदनंतर आले गृहस्थी आले महाराज. गृहस्थी म्हणजे कोण? तर 25च्या पुढचे आणि 25 ते 50 हा जो मधला काळ आहे, या मधल्या काळातले जे मनुष्य आहेत ते आहेत महाराज गृहस्थी आहेत. गृहस्थी. आणि गृहस्थी लोक तुकोबारायांकडे गेले, नमस्कार केला महाराजांना. श्री संतांची माथा चरणावरी नमस्कार केला आणि सांगितलं, का हो महाराज, आम्ही गृहस्थी आहे, काहीतरी उपदेश तुम्ही आम्हालाही करा. सांगितलं, तुकोबा तुम्ही गृहस्थी आहे ना, मग तुम्हाला मुलं बाळ लेकरं बायको सगळं आहे, संपत्तीवाडी. हो म्हटले महाराज, आमच्याकडे सर्व आहे. मग म्हटले महाराज, तुम्ही आम्हालाही काहीतरी उपदेश करा. मग तुकोबाराय म्हटले, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचं काम करा आणि ते काम करण्यासाठी तुम्ही माझं एक काम करा, अभंगाच्या प्रथम सुख होईल
होईल सुख होईल दुःखाचे कळो येईल अंतकाळे कळो येईल अंतकाळे कळो येईल अंतकाळे कळो येईल अंतकाळे कळो येईल अंतकाळी कळो येईल अंतकाळी कळो येईल अंतकाळी कळो येईल अंतकाळी कामामध्ये काम काही मला राम राम चालेला भवक्रम सुख होईल दुःखाने कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाने दुःखाचे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुकोबाराय सांगतात पहिल्या चरणामध्ये की बाबांनो तुम्ही तुमचं काम करा आणि काम करत असताना काय करा माझं एक काम करा. काही म्हणा राम राम आणि असं जर आपण राम राम म्हटलं तर काय होईल महाराज तर सुख होईल दुःखाचे. जाईल भवश्रम आपल्या असणारा जो आपल्या ठिकाणचा असणारा जो भवश्रम आहे तो भवश्रम असणारा भव म्हणजे समुद्र त्यामधलं असणारं दुःख हे आपोआप नाहीसं होईल महाराज. परंतु सज्जनांनो हे जे गृहस्थी आहेत ना हे गृहस्थी नेहमी उदास असतात. तुम्ही आम्ही नेहमी उदास राहतो का एक लक्षात ठेवा. संन्यासी असू द्या वानप्रस्थी असू द्या किंवा वानप्रस्थी असू द्या किंवा ब्रह्मचारी असू द्या हे तीनही आश्रम आपल्यावर आश्रमावरतीच अवलंबून आहेत महाराज. आपल्यावरती अवलंबून आहेत. कसे काय सकाळचे 12 वाजले की त्यांना आपल्या दरामध्ये यावं लागतं महाराज. आजी आहे का शिळीपाती आहे का नाही महाराज. जरी झाला संन्यासी माध्यान्नासी तोंडवासी महाराज म्हणतात की हे तीनही आश्रम या गृहस्थ आश्रमावरती अवलंबून आहेत. म्हणून गृहस्थी लोकांनी कधीच नाराज राहायचं नाही महाराज. कधीच उदास राहायचं नाही. अतिशय आनंदामध्ये राहायचं महाराज. एक वेळ झाला होता अभिमान महाराज कोणाला नारद महर्षींना. कसा काय सांगितलं नारद महर्षी देवाकडे गेले आणि सांगितलं देवाला की हे देवा बघ म्हटले माझ्या इतका मोठा श्रेष्ठ नामधारक कोणीच नाही म्हटले. काय म्हणजे नारद महर्षी माझ्या एवढा श्रेष्ठ नामधारक कोणीच नाही. देवाने सांगितलं नारद महर्षी तुम्ही एवढा अहंकार धारण करू नका. हो आहे म्हटले एक मनुष्य आहे म्हटले. सांगा म्हटले कुठं आहे. पत्ता द्या म्हटले मला लिहून. पत्ता लिहून दिला ॲड्रेस दिला. सांगितलं देवाने भगवंताने सांगितलं की नारद महर्षी जा म्हणले तुम्ही अकोला जिल्ह्यामध्ये पातूर तालुका आहे म्हणले आणि त्या पातूर तालुक्यामध्ये एक पिंपळडोळी नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये एक सद्गृहस्थ राहतो. त्याचं नावही लिहून दिलं महाराज भगवान परमात्म्याने. कोणाला नारद महर्षींना. आणि सकाळ सकाळची वेळ आहे 7 वाजताची वेळ आहे आणि तो सद्गृहस्थ पूजा वगैरे आटपून काही पूजा राहिली काही पूजा आटपून बाहेर तुळशी वृंदावन होतं. तुळशीला पाणी घालत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणू लागला महाराज. आणि तितक्यामध्ये नारद महर्षी आले महाराज. आणि आल्याबरोबर नारद महर्षींनी विचारलं का हो हे अमुक अमुक कोण आहे. तो म्हटला हा मीच आहे मीच आहे मीच आहे म्हटल्याबरोबर या ना म्हटले आत या. त्यावेळेस नारद महर्षी आपला वेश बदलून आले होते महाराज. वेश बदलून आले होते. आतमध्ये घरामध्ये घेतलं सद्गृहस्थाने आणि काही आपली पूजा वगैरे आटोपली आरती वगैरे संपली आणि पुन्हा रामकृष्ण म्हणत ते सद्गृहस्थ नारद महर्षीच्या जवळ येऊन बसलेले आहेत. आणि नारद महर्षींनी विचारलं का हो मला एक सांगा म्हटले काय तुम्ही रामकृष्ण हरी असं तुम्ही किती वेळेस म्हणता किती तास म्हणताय. सांगितलं त्या सद्गृहस्थाने तास वगैरे काही नाही म्हटले. ज्यावेळेस माझ्या अंगावरती तांब्या पडतो म्हटले आंघोळीचा पहिला त्यावेळेस माझं रामकृष्ण हरी सुरू होतं आणि संपते कधी हे काय माझी पूजा आटोपली आरती वगैरे झाली की माझं रामकृष्ण हरी म्हणणं संपतं आणि माझं मी काम करतो असं सांगितल्याबरोबर महाराज नारद महर्षीला अतिशय राग आला आणि रागाच्या भरामध्ये नारद महर्षी देवाकडे गेले आणि सांगितलं देवा बघा म्हटले त्या पिंपळडोहीमध्ये मी गेलो होतो म्हटले आणि तो काय म्हटले 1 तासही देखील माझं तुमचं नामस्मरण करत नाही आणि मी तर 1 क्षण देखील कधीच मी गप्प बसत नाही सतत तुमचं नामचिंतन करत राहतो. आणि त्यावेळेस म्हटले एक काम करा
एकाला हाक मारली, म्हटलं इकडे ये रे. हाक मारली महाराज. तेलाची वाटी दिली महाराज, तेल भरून वाटी दिली नारद महर्षींच्या हाती आणि सांगितलं की ही वाटी घ्या आणि ही वाटी घेऊन जे पिंपळडोई गाव आहे ना, त्या पिंपळडोई गावाला तुम्ही काय करा, बाहेरून प्रदक्षिणा करा. नारद महर्षी काय करा, बाहेरून प्रदक्षिणा करा. नारद महर्षी आली महाराज, वरतून खाली आले. पिंपळडोई गावाला बाहेरून प्रदक्षिणा सुरू होती महाराज. परंतु मनामध्ये एकच विचार सांगितलं होतं भगवंताने, तेलाचा एकही थेंब खाली सांडता कामा नाही. आणि जर तेलाचा थेंब जर खाली सांडला तर तो पिंपळडोईचा नामधारक मोठा आणि तुम्ही लहान, आणि जर नाही सांडला तर तुम्ही मोठे आणि तो लहान. आणि महाराज नारद महर्षींच्या मनामध्ये एकच विचार की तेलाचा एकही थेंब खाली सांडता कामा नाही. महाराज प्रदक्षिणा सुरू केली या पिंपळडोई गावाला. आणि प्रदक्षिणा सुरू करत असताना महाराज 7-8 तास लागले महाराज प्रदक्षिणा करताना. हो, रस्ते चांगले झाले होते महाराज. रस्ते नाही का, सध्या रस्ते चांगले आहेत काही काही ठिकाणी, आता रस्तेही चांगले झाले होते. परंतु नारद महर्षी तेलाच्या वाटेकडे बघायचे, म्हणजे रस्त्याकडे बघायचे, गाडी येते का बघायचे, तेल सांडते का बघायचे महाराज. आणि हे करता 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 नारद महर्षी संपूर्ण परिक्रमा पूर्ण झाली. आणि पूर्ण होऊन नारद महर्षी देवाकडे गेले आणि सांगितलं, बघा म्हटले देवा, जिंकलो म्हणले मी. काल ताईट केली महाराज नारद महर्षींनी, जिंकलो म्हणे मी देवा. सांगितलं भगवंताने, अरे नारद महर्षी एवढी घाई चिंता करू नका, अजून एक सर्कल बाकी आहे म्हटले. अजून नाही, पिंपळडोईचं एक सर्कल बाकी आहे अजून, आणि तुम्ही लगेच नका गुलाल उधळू महाराज. त्यावेळी सांगितलं नारद महर्षीला, सांगितलं भगवान परमात्म्याने, नारद महर्षी मला एक सांगा म्हटले. काय? त्या पिंपळडोई गावात तुम्ही प्रदक्षिणा करत असताना तुम्ही म्हटले माझं नामस्मरण किती वेळेस केलं? काय म्हटले भगवान परमात्मा, माझं तुम्ही नामस्मरण किती वेळेस केलं, माझं नामचिंतन तुम्ही किती वेळेस घेतलं? सांगितलं. नारद महर्षीला हसू आलं आणि सांगितलं, देवा, त्या वाटीकडे बघायचो, रस्त्याकडे बघायचो, तेल सांडते का बघायचो, आणि हे पाहता पाहता देवा तुमचं नामचिंतन करण्यामध्ये मी विसरून गेलो. सांगितलं भगवान परमात्म्याने, बघा नारद महर्षी, तुमच्याजवळ फक्त एक वाटी दिली, वाटीचं ओझं दिलं तर तुम्ही माझं नामस्मरण विसरले. पण तो सद्गृहस्थ संपूर्ण आपल्या संसाराचं काम करत करत कधीच मला न विसरता माझं नामचिंतन करतोय, माझी पूजा करतोय. म्हणून सर्वात श्रेष्ठ वारकरी तो आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून सज्जनांनो, आपण सद्गृहस्थांनी कधीच नाराज राहायचं नाही महाराज, कधीच नाराज राहायचं नाही. अतिशय आनंदामध्ये राहायचंय, अतिशय आनंदामध्ये राहायचंय. दुःख में तडपो मती, सुख में फूलो मती, प्राण जाये मगर नाम भूलो मती, मुरली वाले को मन को मिलाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. एक ना एक दिवस त्या भगवंताला आपली आठवण आल्याशिवाय राहणार नाही सज्जनांनो. आणि म्हणून त्या देवाचं नाम चिंतन करायचं महाराज. विठ्ठल विठ्ठल हो, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, राम राम का म्हणायचं महाराज? तर याच्यावरती अजूनही त्या ठिकाणी एक मुद्दा सांगतोय महाराज तुम्हाला. हो, मी भगवान रामचंद्र प्रभू धावा सुरू केला, परंतु महाराज स्वामी मला एक सांगा, अहो रामजीच काय, रामजींचे जे वडील आहेत दशरथ राजा, त्यांचाही जन्म नव्हता तेव्हा. अहो त्यांचेच वडील आज राजा, त्यांचाही जन्म नव्हता. मग हा नातू कुठून आला महाराज? राम. त्यावेळेस फार सुंदर उत्तर आहे महाराज. एक राम दशरथ का बेटा, एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठ, एक राम का सभी पसारा, एक राम है जग से न्यारा. एक राम. विठाला 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 एक राम दशरथ का बेटा, हा झाला दाशरथी नंदन राम. एक राम घट घट में बैठा, हा झाला सर्वा घटी राम. देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी, हा झाला दुसरा राम. तिसरा राम आहे एक राम जगसे न्यारा. आणि जगसे न्यारा म्हणजे कोण? आणि एक राम. विठ्ठल 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 विठ्ठल
राम हे जगसे न्यारा, म्हणजे तो कोणता राम आहे? जेने हे विश्व निर्मिले, मर्सी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात रचिले, सत्तावते आपुलिया, विश्व निर्मिले, देवा संस्थापिले, 21 स्वर्गात रचिले, सत्तावते आपुलिया. एक राम हे जगसे न्यारा, आणि त्या रामाचं भजन मी केलेलं आहे. एक त्या ठिकाणी उदाहरण आहे. एकाचं लग्न झालं महाराज, लग्न झालं, एक त्याला मुलगाही झाला महाराज, आणि रोज तो मनुष्य आपल्या नोकरीला जायचा, आणि त्याचा मुलगाही झाला महाराज. 4-5 वर्षाचं वय झालेलं आहे, आणि त्यावेळेस त्याची आई घरामध्ये स्वयंपाक बोलाली, आणि स्वयंपाक करत असताना त्या मुलाने आपलं ते असते ना महाराज, काय कपाट, काय त्याचं नाव, काय रे कपाटाचं नाव, नाही गोदरेज नाही, राजा राणी, हां राजा राणी, ते कपाट त्या मुलाने उघडलं, आणि उघडल्याबरोबर त्याने त्यामधले तो अल्बम बघितला महाराज, फोटोचा अल्बम बघितला, आणि अल्बम बघितल्याबरोबर त्याने महाराज ते फोटो अशी एक उचलायला सुरुवात केली, एक पान उचलायला सुरुवात केली. काका काकी, मामा मामी, आजी आजोबा, पप्पा मम्मी, नाही का, हो पप्पा पप्पी नाही, पप्पा मम्मी, हो. त्याने असं हे अल्बम बघत त्याने बघितलं, सगळे अल्बम बघितले महाराज. त्याला अतिशय राग आला. त्या अल्बमच्या फोटोमध्ये पप्पा मम्मीला जिलेबी खाऊ घालतात, मम्मी पप्पाला जिलेबी खाऊ घालते, एकच थम्सअपची बाटली दोघेही पितात, हे संपूर्ण त्या अल्बममध्ये त्याने बघितलं महाराज. बघितल्याबरोबर त्याला अतिशय राग आला, आणि राग येऊन त्याने तो अल्बम धरला, तार जशी फेकून दिला विशाल महाराज. फेकून दिल्याबरोबर संपूर्ण घरामध्ये फोटो झाले महाराज. आई स्वयंपाक करू लागली, तिने बघितलं आणि येऊन बघितलं, म्हटले का रे काय झालं? त्याने सांगितलं, या अल्बममध्ये काका काकी आहेत, मामा मामी आहे, आजी आजोबा आहे, तू आहे, पप्पा आहे, मी का नाही? तो काय म्हटला, या फोटोत मी का नाही? ती म्हटली तुझ्या बाबाला जाऊन विचार, तू का नाही तर. तसं प्रश्न केला होता महाराज पार्वती मातेने भगवान शंकरांना. काही लोक मुद्दाम महाराज प्रश्न करतात, बाबा मुद्दाम हे असंच का झालं, हे तसंच का झालं, माऊलीने भिंत चालवली का, त्यांच्या हातून एडा बोलवला का, नाही का, हे असे विनाकारांचे प्रश्न काही लोक करतायत. तुकोबरायांनी खरंच सदैव वैकुंठाला गेले का, हे प्रश्न आपल्या बुद्धीच्या वरचे प्रश्न आहेत महाराज, आहे का नाही बाबा? हा तो काय आहे, तो संतांचा महिमा आहे महाराज, आहे का नाही? हा आपल्या बुद्धीच्या आकलनीय वस्तू आहे महाराज ती, हो आकलनीय आहे. आपली बुद्धी तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही, म्हणून संतांचा महिमा वर्णन करण्याकरता, त्यांची पोच करण्याकरता एवढा आपला अधिकार नाही. म्हणून त्यांनी काय केलं आणि काय नाही केलं हे आपण तरी कमीत कमी बोलू नये. आणि तसं पार्वती मातेने प्रश्न केला भगवान शंकरजींना. मग रामजी त्यांचे वडील दशरथ महाराज नव्हते, त्यांचेही वडील आज राजा नव्हते, मग हा राम कुठून आला? तर भगवान शंकरांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बेटा, एक राम का सभी पसारा, एक राम हे जगसे न्यारा. आणि जो राम हे जगाहून आगळा आणि वेगळा आहे, त्याचं भजन मी केलं. शिव हळहळे तापला, तो या नामे शीतळ झाला, नाही का? असे अनंत अनंत प्रमाण आहेत महाराज त्या ठिकाणी, आहे का नाही? विठ्ठल 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 वासुदेवामध्येही एक प्रमाण आहे महाराज, काहीतरी राम राम स्मराधी, आहे का नाही? विठ्ठल 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 हो, राम राम दोन्ही अक्षरे, पवित्र आणि सोपारे, आहे ना, सुलभ आणि सोपारे, हे एक प्रमाण आहे महाराज. असो, म्हणून राम प्रभू म्हणजे काही सामान्य नाही महाराज, म्हणून त्या रामचंद्र प्रभूंचं नामस्मरण आपण केल्या गेलं पाहिजेत महाराज. विठ्ठल 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 एवढंच नव्हे महाराज, तिघांचे झाले भांडणं महाराज, एक वेळेस भांडणं. कोण? देव, दानव आणि मानव. कशा करता? ह्या रामायणाकडे भांडणं झाले महाराज. 100 कोटी श्लोकाचं रामायण आहे बाबा, 100 कोटी श्लोकाचं रामायण, आणि त्याच्याकडे झाले भांडणं सुरू महाराज तिघांचे. देव म्हटले राम आमचा आहे, म्हणून रावणाचे हक्कदार आम्ही आहे, त्याचे वंशज आम्ही आहे. रावण म्हटला रावणाने सीता पळवून नेली आणि म्हणून हे रामायण घडलं, म्हणून त्या रावणाचे हक्कदार आम्ही आहे. त्यानंतर
आता हे जे मानव आहेत मानव यांना वाटले दोघांचीच भांडणं सुरू झाले देवाचे आणि दानवांचे आपला कुठं नंबर लागणार. त्यावेळेस महाराज हे तिघही गेले भगवान शंकराकडे गेले महाराज आणि सांगितलं की हे भगवान शंकर परमात्मा तुम्ही काय करा तर हे ते रामायणाचे आम्हाला 3 भाग तुम्ही आम्हाला करून द्या 3 भाग करून द्या. महाराज भगवान शंकर म्हटले तुम्ही एक काम करा म्हटले ठीक आहे. आणि भगवान शंकर परमात्म्यांनी 100 कोटी श्लोकाचं त्या ठिकाणी रामायणाचं वाटण्यास सुरू केलेले आहेत महाराज. गणित काय माझं जास्त पक्क नाही संजीव महाराज बरं का तुम्हाला पक्क माहीत आहे थोडं चुकलं तर मला सांगा बरं. हो 100 कोटी श्लोक आहेत महाराज. त्याच्यामधले 100 कोटी श्लोकामधले 33 कोटी श्लोक घेतले देवादिकांना दिले 33 कोटी श्लोक घेतले देवादिकांना दिले दानवांना दिले आणि 33 कोटी श्लोक घेतले मानवांना दिले. खाली किती राहिले एक कोटी श्लोक खाली राहिले सांगत जा बरं का. तर 1 कोटी श्लोकामधले पुन्हा त्या ठिकाणी 33 लाख श्लोक देवादिकांना दिले 33 लाख श्लोक दानवांना दिले आणि 33 लाख श्लोक त्या ठिकाणी मानवांना दिले. आता खाली किती राहिले 1 लाख श्लोक खाली राहिले. त्या 1 लाख श्लोकामधले त्या ठिकाणी भगवान शंकर परमात्म्यांनी 33,000 श्लोक दानवांना दिले 33,000 श्लोक देवादिकांना दिले आणि 33,000 श्लोक मानवांना दिले. आता खाली किती राहिले 1,000 श्लोक खाली राहिले. आणि गडबड होईल बाबा विठाला 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 1,000 श्लोक खाली राहिले. तर 1,000 श्लोकामधले पुन्हा त्या ठिकाणी भगवान शंकरांनी 3 वाटण्या केल्या महाराज. 3 वाटण्या केल्या 300 श्लोक दिले देवादिकांना 300 श्लोक दिले दानवांना 300 श्लोक दिले मानवांना. आता खाली किती राहिले 100 श्लोक राहिलेच का अजून बापा रे. 100 श्लोकामधले पुन्हा 33 श्लोक दिले देवादिकांना 33 श्लोक दिले दानवांना 33 श्लोक दिले मानवांना. आता खाली किती राहिले 1 श्लोक राहिला. गणित बरोबर आहे बाबा. मी आधीच सांगितलं माझं गणित कच्चं आहे म्हणून मला तिकडे पाठवलं आमच्या घरच्या आळंदीला. हो शाळेत काही येत नव्हतं म्हणून म्हटले जा महाराज आळंदीला म्हणून इकडं येऊन जरा सकाळी तरी नाही का हो दिवा लावला. विठाला 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 किती श्लोक राहिले खाली आता 1 श्लोक राहिला. त्या एका श्लोकामधले त्या ठिकाणी महाराज त्या एका श्लोकामध्ये होती त्या ठिकाणी 16 अक्षर वर श्लोका 16 अक्षर आणि खाली 16 अक्षर म्हणजे 32 अक्षर एका श्लोकामध्ये. तो श्लोक होता अनुष्टुप छंदामधला. धर्मक्षेत्रे किती झाले 4 कुरुक्षेत्रे किती झाले 4 समवेता 4 युत्सवा किती झाले 16 वरचे 16 आणि खाली 16 किती झाले 32 32च ना 16 दोन्ही 32. त्या 32 श्लोकामधला 32 अक्षराचा श्लोक होता आणि त्या 32 अक्षराच्या श्लोकामध्ये भगवान शंकरांना वाटलं एवढा एक तरी श्लोक यांनी मला देवा. पण तो दानव तो आलता पिऊन महाराज वाईन पिऊन आलता आणि तो म्हटला ए बुवा सुट्टा करा सुट्टा केला. त्यावेळेस भगवान शंकर परमात्म्याने आणि त्यामधले 10 अक्षर घेतले देवादिकांना दिले 10 अक्षर घेतले दानवांना दिले 10 अक्षर घेतले कोणाला दिले मानवांना दिले. खाली किती राहिले 2 अक्षर. ते 2 अक्षर म्हणजे काय असेल तर ते 2 अक्षर म्हणजे आमचा राम आहे राम. ते लालताना पिऊन ते म्हटलं एक काम करा म्हटले हे 2 अक्षर आहे ना हे या बुवाला देऊन टाका. ते भगवान शंकरांना देऊन टाकले. ते 2 अक्षर म्हणजे काय आहे तर आमचा राम आहे राम. विठ्ठल 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 एवढंच काय या ठिकाणी बसलेल्या सगळ्यांच्या नावामध्ये रामच राहते राम. सूत्र कोणतं वापरायचं ते फक्त सांगतोय महाराज मी नाही तुलसीदास महाराज सांगतात. नामको चतुर्गुणे इथे बसलेल्याचं कोणताचंही नाव घ्या त्याला 4ने गुणायचं महाराज. उत्तर शेवटी रामच राहणार. बघा नामको चतुर्गुणे उसमे 5 तत्व मिले. 5 तत्वांनी हा जो शरीर आहे ना हे बनलेला आहे बरं का. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे 5 तत्व त्याच्यामध्ये मिसळवायचे महाराज.
नाम को चतुर्गुणे उसमें पंचतत्व मिले, द्विगुणा करने का काम, डबल करायचं, द्विगुणा करने का काम हो, 8 से भागलो नीचे बचे सो राम. कळालं का? डबल आहे का सांगतो बघा. हो, तुमचं सांगता मी देखील विसरून जातो मग. हो, नाम को चतुर्गुणे, हा अनिल, उसमें पंचतत्व मिले, द्विगुणा करने का काम, 8 से भागलो नीचे बचे सो राम. उदाहरणार्थ सांगितलं आमच्या महाराजांनी, अनिल महाराजांचं नाव घ्या. अनिल, अनिल किती अक्षर झाले? 3. 3ला किती भागायचं? 4 3ला भागायचं. किती झाले? 4 त्रिक 12. हा गुणायचं, तेच आता हो तुम्हाला म्हणलं मी आजच. हा गुन्हा करायचा त्याचा महाराज. किती झाले? 12. त्या 12मध्ये काय करायचे? 5 तत्व मिळवायचे. किती झाले? 17. 17 डबल करायचं, 17 दोन्ही 34. आता 34ला 8ने भागा, 8 चूक 32, 2 उरले. ते 2 म्हणजे आमचा राम आहे. कोणाचंही नाव घ्या, 4 अक्षरी नाव घ्या, 5 अक्षरी नाव घ्या, 6 अक्षरी नाव घ्या, त्या शेवटचे 2 अक्षर जे राहतील ना, ते 2 अक्षर म्हणजे आमचा राम आहे. म्हणून तुम्ही काय करा तर कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. त्यामधले होते काही निब्बर गट. म्हणले महाराज आम्ही नाही म्हणणार राम राम. अरे बाबा, तू जर नाही म्हटलं तर मग तुझं काय त्या ठिकाणी पतन झाल्याशिवाय राहणार. आणि जर असं जर महाराज हे जर राम राम असं आम्ही जर म्हटलं मग होईल काय? जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. हो जाईल भव श्रम श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. महाराज म्हणतात की कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. या सगळे या ठिकाणी बसलेले सगळे शेतकरी आहेत महाराज, आहे का नाही? शेतकरी वर्ग आहे. शेतामध्ये काम करत असताना आपल्या हाताला काम आहे, बरोबर? हाताला काम आहे. मुखाला काय काम आहे महाराज? मग मुखाने काहीतरी झिंग झिंग झिकाट म्हणल्यापेक्षा, शांतबाई म्हणल्यापेक्षा काय करा? राम राम म्हणा. तुमचं नामस्मरणही घडल आणि महाराज आपला जपही होईल महाराज. श्रीराम जय राम जय जय राम. सर्वांनी बोला, सर्वांनी बोला. जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम. रघुपति राघव राजा राम. श्रीराम जय राम जय जय राम. रघुपति राघव राजा राम. श्रीराम जय राम जय जय 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 राम. जय जय राम जय जय राम जय जय राम. जय जय राम. आणि म्हणून सज्जनांनो, संसारी व्यक्तीने नेहमी देवाचं नामचिंतन केल्या गेलं पाहिजेत महाराज. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. शेतामध्ये काम करताना तुम्ही काय करा तर राम राम म्हणा. आता ह्या महिला म्हणल्या आमच्या माता माऊल्या, घरामध्ये आपण स्वयंपाक करतो, स्वयंपाक बरोबर आहे. स्वयंपाक करताना आपल्या हाताला काम आहे, बरोबर? मुखाला काय काम आहे महाराज? ए माय, काही काम आहे का मुखाला? मुखाला काहीच काम नाही. मग विनाकारण इकडच्या तिकडच्या उखाळ्या काढल्यापेक्षा
जर राम 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 जर म्हटलं स्वयंपाक करताना, तर ते स्वयंपाक आपण करतोय ना, तो स्वयंपाक राहत नाही, ते भोजन राहत नाही, तो काय होतो, तो होतो प्रसाद. आणि तो जर प्रसाद दुसऱ्याने जर सेवन केला तर त्याच्याही मुखामध्ये आपोआप राम राम तो देखील म्हणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक काम करा उद्यापासून, बरं का, आता ध्यानानं करसाल ना. हा, उद्यापासून सर्वांनी स्वयंपाक करताना घरातली प्रत्येक काम करताना एकच करायचं, राम राम रामकृष्ण. आणि तुम्हाला जे येईल ते म्हणा, फक्त नामस्मरण देवाचं करायचं, एवढंच काय. अहो शेकडो न्यायाधीश जाऊ द्या महाराज, हजारो वकील जाऊ द्या, त्या सर्वांना शेवटी म्हणावं लागलं की महाराज सुप्रीम कोर्ट जाऊ द्या, हायकोर्ट जाऊ द्या, आणि सर्वात उच्च न्यायालयाचा काय आदेश आला की राम मंदिर होणार. आणि अयोध्येमध्ये त्या ठिकाणी आज माझ्या रामचंद्र प्रभूचं त्या ठिकाणी सुंदर असं राम मंदिर त्या ठिकाणी अयोध्येमध्ये महाराज बनलेलं आहे. बन गया है मंदिर, जय श्री राम. तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. मेरी झोपड़ी के भाग आज खुल गए हैं, राम आए हैं. मेरी झोपड़ी के भाग आज खुल गए हैं, राम आए हैं. मेरे झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल गए हैं, राम आए हैं. मेरे झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे, राम आएंगे. राम आए, ये हो राम आए हैं, राम आए हैं. राम आए हैं. मेरी झोपड़ी के भाग आज खुल गए हैं, मेरी झोपड़ी के भाग आज खुल गए हैं, राम आए हैं. मेरे झोपड़ी के भाग आज खुल गएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम बन आएंगे. गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन गया है मंदिर. ये हो बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, अवधपुरी का राम प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया. राम 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 सीता राम राम राम. ये हो राम राम सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम. सीता राम राम. बोले रामचंद्र भगवान की, रामचंद्र भगवान, अयोध्यावासी रामचंद्र भगवान की जय. शेवटी
महाराज सर्वांना म्हणावं लागलं की रामजीचंच मंदिर होणार आणि आज माझ्या अयोध्येमध्ये माझे रामलला आज विराजमान झालेले आहेत महाराज, नाही का? हो, बन गया हे मंदिर, आता बन गया नाही, आता बन गया पूर्ण हो गया, आहे का नाही? हा हो, सपना ये पूरा करके रहेगे हम बैठे ते घरों में. हो, आणि माझ्या रामजींचं सुंदर असं मंदिराचं बांधकाम त्या ठिकाणी अयोध्येमध्ये संपूर्ण झालेलं आहे. म्हणून सर्वांनी एक वेळेस त्या ठिकाणी नक्कीच जायचं आहे बरं का. हो, अयोध्येला एक वेळेस सर्वांनी जाऊन या. सुवर्णक्षण आहे, सुवर्णक्षण. हो, आणि ज्यांना कोणाला यायचं असेल तर त्या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये आम्ही जाणार आहोत. जर कोणाला यायचं असेल तर अक्षय भाऊकडे सांगून द्या बरं का. असो, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. दुःख जीवनामध्ये महाराज राहणार नाही, सुख पदरामध्ये पडल्याशिवाय मात्र राहणार नाही. राम म्हणता रामची होय जय, पती बैसन पदवी घे, पती बैसनी पदवी घे, पती बैसनी पदवी घे. रामाची होय जय, पती बैसोनी पदवी घे, पती बैसोनी पदवी घे, पती बैसोनी पदवी घे. राम म्हणता रामची होय जय, राम म्हणता रामची होय जय, पती बैसनी पदवी घे, पती बैसनी पदवी घे, पती बैसनी पदवी घे. राम म्हणता रामाची होय जय, राम म्हणता रामाची होय जय, पती बैसोनी पदवी घे, पती बैसोनी पदवी घे, पती बैसोनी पदवी घे. म्हणून सज्जनांनो, सतत देवाचं नामचिंतन करायचं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आणि त्यामध्ये होते काही निब्बर घट्ट, निब्बर असतात काही काही महाराज समाजामध्ये, नाही का? ते म्हटले महाराज जा, आम्ही नाही म्हणणार राम राम. हे तुम्हाला आता नाही कळणार, मग कधी कळल? हे शेवटी कळल अभंगाच्या द्वितीय चरणात. कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी, कळो येईल अंतकाळी. प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाचे प्राण प्रयाणाचे वेळी, राहते राहते,
महाराज म्हणले तुम्हाला हे आता कळणार नाही, मग कधी कळल तर कळो येईल अंतकाळी, की ज्या वेळेस यमाचे दूत आपल्याला नेण्याकरता येत आहेत. महाराज यमाचे दूत कोणी पाहिले का? नाही पाहिले कोण? मी पण नाही पाहिले अजून बरं का. काळे कुट्ट नामदेवांनी वर्णन केलं आहे. काळे कुट्ट अकराळ विकराळ असे ते यमाचे दूत असतात महाराज. आणि त्या अंतकाळाला आपल्या गळ्यामध्ये टाकत फास, आणि फास टाकून ते वरती उडत नेतात महाराज, वरती उडत नेतात महाराज यमलोकामध्ये. तिथे गेल्यानंतर महाराज मारिती छोडीती तुडती निष्ठुर, मारिती छोडती निष्ठुर, मारिती छोडती छोडती निष्ठुर, मारिती छोडती छोडती मारिती छोडती छोडती निष्ठुर, यमाचे किंकर बहुवार, मारिती छोडती छोडती निष्ठुर, यमाचे किंकर बहुवार, मारिती छोडती छोडती निष्ठुर, मारिती छोडती मारिती छोडती छोडती निष्ठुर, यमाचे किंकर बहुवार, मारिती छोडती छोडती निष्ठुर, यमाचे किंकर बहुवार, मारते तोडते मारते तोडते त्या ठिकाणी अशी भली मोठी सभा असते महाराज बसलेली, जशी आपण आहे ना अशी भली मोठी सभा असते. कुठं? यमलोकामध्ये. ह्या उच्च सिंहासन जसं बसलेलं केलं आहे महाराजांना, या उच्च सिंहासनावरती तो यमराज, त्याच्या समोर बसलेला असतो चित्रगुप्त. आणि त्यावेळेस यमाचे दूत त्याला ओढत ओढत समोर आणतायत महाराज. आणि हे सगळे टाळकरी आहेत, नाही टाळकरी नाही तिथं, हे यमाचे दूत असतात महाराज. पॉईंट टाळकरी बरं का. हो. आणि त्या ठिकाणी यमाचे दूत महाराज यमाला समोर, त्या यमाच्या समोर त्याला आणतायत महाराज ओढत. आणि ओढत आणल्याबरोबर त्या ठिकाणी यमराज म्हणतो, म्हटले याचं एकदा हे बघ म्हणले, आता कॅम्प्युटर काढ म्हणले, यांनी काय काय केलं बघू दे म्हणले आतापर्यंत. म्हटले हा किती वर्ष जगला बघ. टाकलेल्या स्क्रीनवर महाराज वय टाकल्याबरोबर आलं 96 वर्ष. बाबा किती आलं? 96 वर्ष वय आलं. आणि 96 वर्षामध्ये याने काय काय काम केलं म्हणजे बघ बरं. म्हटले यानं टाका, म्हटले सत्कर्म दिंडी टाका, दिंडी. हा महाराजांबरोबर आळंदीला पंढरपूरला किती वेळेस गेला. टाकले दिंडी, तर अख्खी स्क्रीन पडली महाराज. ती काळी काळीकुट्ट स्क्रीन झाली. एकही आकडा नाही तिच्यावर, एकही आकडा नाही. मग म्हटले यानं कधी सप्ताहामध्ये कधी सौजन्य घेतलं काय, एखाद्या कीर्तन करायचं, काही अन्नदान पंगत वगैरे घेतली का, दान टाकलं दान, त्याच्यावर एकही आकडा आला नाही महाराज, एकही आकडा आला नाही. मग तदनंतर म्हटले एक काम कर, म्हटले आता 96 वर्षामध्ये याने कधी पंढरीची आळंदीची वारी केली नाही. 96 वर्षामध्ये हा कधी कीर्तनाला गेला नाही, कधी कथेला गेला नाही, याने कधी अन्नदान केलं नाही, कधी त्या ठिकाणी सौजन्य कोणाचं कीर्तन करायचं घेतलं नाही, कधी घरी आणून महाराज लोकांना कधी चहा देखील पाजला नाही. म्हटले आता एक काम कर, म्हटले शेवटचं आता काय. त्या ठिकाणी म्हटले याची काही नोटीस काही तक्रार आहे का, म्हटले तक्रार बघ. टाकली महाराज तक्रार, नोटीस आली होती तिच्यावर, डायरेक्ट कॅम्प्युटरवर नोटीस आली. काय की सप्ताह सुरू असताना सप्ताहाच्या चुकून आमच्या निरोधनं त्याच्या घराकडे करण्याचा आवाज लावला, वरती भोंग्याचा आवाज लावला. त्याने नोटीस दिली महाराज जाऊन पातूरला. काय की सप्ताहाचा करण्याचा आवाज माझ्या घराकडे येतोय आणि मला झोप येत नाही. ही तक्रार भोंग्या म्हणा, भोंग्या हा करण्या म्हणजे भोंग्या, त्या भोंग्याचा आवाज माझ्या घराकडे येतोय. ही तक्रार बघितली महाराज कुठं, त्या यमराजाने. आणि असं बघितल्याबरोबर अतिशय राग आला. त्या यमाला अजिबात दयामाया नाही महाराज, नाही त्या यमाशी करुणा,
बाहेर काढिता कुडी प्राणा ओढाळ सापडे जैशा धान्या चोर यातना भोगी जती. असा तो यमराज आहे महाराज. त्याला अजिबात मग दया माया येत नाही आणि मग तो म्हणतो बघता काय याला मारा मारा मारा. मारायला म्हणल्याबरोबर महाराजांनी आधीच प्रमाण दिलं होतं मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. अनंत वर्ष त्या ठिकाणी महाराज पीडा होते. म्हणून सज्जनांनो कळो येईल अंतकाळी. अंतकाळ जवळ येण्याच्या अगोदर काय करा तर एक वेळेस का होईना देवाचं नामस्मरण करा. काय केलं होतं महाराज वाल्ल्या कोळ्याने? अनंत पाप केली महाराज, अनंत पाप केली. पण एक वेळेस माझे नारद महर्षी आले आणि एक वेळेस उपदेश केला. अरे म्हटले वाल्या राम 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 म्हण. राम राम म्हणता येत नव्हतं महाराज. मरा 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 म्हणायचा. पण मरा म्हणाचाही शेवटी राम व्हायचा. आणि झालं काय महाराज? केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी केले रामायण. कळ्याची कीर्ती पडली गहना कळ्याची कीर्ती पडली गहना केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी. हे कोळ्याची कीर्ती वाढली गहना कोळ्याची कीर्ती वाढली गहना गेले रामायण रामाधी गेले रामायण रामाधी. कोळ्याची कीर्ती वाढली गहना केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी. हो केले रामायण रामाधी. कोळ्याची कीर्ती वाढली गहना कोळ्याची कीर्ती वाढली गहना केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी. आणि त्याच वाढल्या कुळ्याने काय केलं? फक्त मरा मरा म्हणायचं राम राम झालं. आणि त्या वाढल्या कुळ्याने काय केलं? माझ्या रामजींच्या जन्माच्या अवताराच्या अगोदर रामायण ग्रंथ लिखाण केलं महाराज. केले रामायण रामा आधी. म्हणून सज्जनांनो मरण काळ उरावर येण्याच्या अगोदर तुम्ही काय करा तर देवाचं नामस्मरण करा, देवाचं नामचिंतन करा. आणि हे जर असं नामचिंतन जर नाही केलं महाराज तर मग काय होईल? हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसऱ्या येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तर दुसरा येईल. हे जरी नाही काल सरत शेवटी काळ बांधून येईल. सरत शेवटी सरत शेवटी बा काळ बांधून येईल. सरत शेवटी बा हे एका जनार्दनी आमचे काय बांधा येईल. आमच्या काय बांधा येईल. आमचे काय बांधा येईल. एका जनार्दनी आमच्या काय बांधा येईल. आमच्या काय बांधा येईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोली बोली तो देखा. पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी बोली बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारे बोली बोलो तो देखा. पिंगळा महाद्वारे दाताचं दातवन घ्या ग कोणी दाताचं दातवन घ्या ग कोणी घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा
काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दाताचा दातोर जाग कोणे दाताचा कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी सोहम वाघ्या प्रेम नगर बगे गावत मुनी भजने लागा प्रेम करा बरी मल्हारीची मारी मल्हारीची मारी मल्हारीची मारी मल्हारीची मारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी वर्तमान गोटे वर्तमान बोलू आम्ही वर्तमान गोटे वर्तमान गोटे वर्तमान गोटे वर्तमान बोलू आम्ही वर्तमान गोटे बोलू आम्ही वर्तमान गोटे प्रेम गाली हृदयात गाली हृदयात आलो 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 दान मागाया आलो दान मागाया आलो दान मागाया आलो दान मागाया बिगड़ा महाद्वारी बोली बोली तो देखा बिगड़ा महाद्वारी बिगड़ा महाद्वारी बोली बोली तो देखा बिगड़ा महाद्वारी बोली बोली तो देखा बिगड़ा महाद्वारी बिगड़ा महाद्वारी बोली बोली तो देखा बिगड़ा महाद्वारी बिगड़ा महाद्वारी बोली बोली तो देखा बिगड़ा महाद्वारी बोल 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 वाह 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 विशाल महाराज जय हो टाळी का टाळी जोरात वाह 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 हरी बोल श्री राधे जय हो आणि महाराज म्हणतात जर हे जर तुम्ही नाही केलं महाराज राम राम जर नाही म्हटलं मग काय होईल हो शेवटी मग यमाचे दूत आपल्याला येऊन भरभर ओढत नेतील महाराज म्हणून त्या ठिकाणी काय करा तर देवाचं नामस्मरण करा देवाचं नामचिंतन करा कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ मग सगळे अलग अलग राहत महाराज आता महाराज तुम्हाला बाबा कथा सांगणार नाही तुम्हाला कथा अष्टमस्कंदामध्ये नाही का गजेंद्र उपाख्यान त्यामधले महाराज 100 पत्न्या होत्या 50 पत्न्या आहे ना गजेंद्राला सगळे महाराज एक 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 करून ग्रहानं पाय धरले पक्की एक 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 करून सगळे मुलं निघून गेले पत्न्याही निघून गेल्या बाबांनो शेवटी आपल्यासोबत मग कोणी नाही बरं का त्या भगवान परमात्म्याशिवाय मग शेवटी आपल्यासोबत कोणीही येत नाही आता भरपूर प्रमाणात झाले टाईम झाला नाही का हो कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ तुम्हाला काय करायचं असेल तर ते या जीवनामध्ये करून घ्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात जिताजी सी जैसा तैसा ओ जिताजी जैसा तैसा जिताजी जैसा थोर आहे रे ओळसा ओ थोर आहे रे ओळसा पुढे आहे रे वळसा वळसा पुढे आहे रे वळसा ओ उगवणी
भासा उगवुनी पासा उगवुनी उगवुनी पासा काय करणे ते करी काय करणे ते करी कळो येईल काळी ओ कळो येईल काळी काय करणे ते करी ओ काय करणे ते करी कळो येईल काळी आ कळो येईल काळी महाराज म्हणतात की या जन्मामध्ये करून घ्या जिता जिसी जैसा तैसा पुढे आहे रे ओळसा पुढे फार मोठा ओळसा आहे तो ओळसा म्हणजे कोणता तर जन्माचा आणि मृत्यूचा की पुनरपि जननम पुनरपि मरण पुनरपि जनने जठरे शयनम खलु दुस्य संसारे खलु दुस्तारे कृपया या रे पाहे मुरारी भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मते एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा अनंत प्रमाणात किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित म्हणून सज्जनांनो हा जो जन्म आणि मृत्यूचा हा जर फेरा आपल्याला जर सुटका करायची असेल यामधून तर एकच उपाय आहे तो म्हणजे भगवान परमात्म्याचं नामचिंतन म्हणून सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने आतापर्यंत आपण आनंद घेतलाय फक्त 2 मिनिटं सर्वांनी एकदा हात वरती घ्या हे शूटिंग होईल आणि 2 मिनिटांमध्ये आपल्याला देवाचं नामचिंतन करायचं आहे आणि एका चरणाचा थोडक्यामध्ये भावार्थ बघून शिवेला विराम द्यायचा आहे घ्या सर्वांनी एकदा वरती हात घ्या वा 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 तुलेले हरी काय नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी काना विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी काय नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी काना विठ्ठल पांडुरंगा 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 तुलेले हरी काय नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी काना विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा की विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा की विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठला ओम नमः शिवाय 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 नागेंद्र हराय क्षीरोजराय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः म्हणून सज्जनानो काय करायचं असेल तर ते या जन्मात करून घ्या महाराज आणि हेच तुकोबाराय अभंगाच्या शेवट सांगतायत महाराज
केले होते याचे जन्म. केले होते या अनिल महाराज नाही तर गजानन महाराज होते याची जन्मे केले होते याची जन्मे केले होते याची जन्मे केले होते याची जन्मे अवघे विठो बाचे नामे तुका मने वर तुका तुका मने वर्मा तुका म्हणे वर में तुका म्हणे वर में तुका म्हणे वर में तुका म्हणे वर में तरती जानोनिया जानोनिया तरती कळो येईल अंतकाळी कळो येईल अंतकाळी जानोनी यात रती जानोनी यात रती कळो येईल अंतकाळी रांडा मोरे सकल रांडा मोरे सकल रांडा रांडा रे रांडा मोरे सकल 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 राडा 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 पोरे सकल
ते याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे तुका म्हणे वर मी जाणोनिया तरती. आणि हे वर्म ज्यांनी जाणलंय ते निश्चित त्यांचा उद्धार झालेला आहे. म्हणून या अभंगावरती थोड्या वेळामध्ये बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा अर्थ असा असेल असं सांगू शकत नाही महाराज. तुकोबाऱ्यांचे शब्द आहेत महाराज. आणि माझ्यासारखे पामराने काय बोलावं महाराज. अभंग सोडवायचा आमचा अधिकार नाही. अभंगाने आम्हाला सोडवलं, अभंगाने आम्हाला सोडवलं, पण अभंग आमच्याकडून सुटेल का नाही सांगता येत नाही महाराज, सांगता येत नाही. म्हणून हे तुकोबाऱ्यांचा अभंग आहे. या अभंगाचा अर्थ असाच असेल असं सांगू शकत नाही. प्रत्येकाची बुद्धी विचार भिन्न आहेत. माझ्या बुद्धीला जे पटलंय ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या श्रेणीमध्ये जे काही बरोबर असेल ते माझे श्री गुरु हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य पंडित महाराज क्षीरसागर उर्फ भाऊ गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची. या संस्थेचे संपूर्ण गुरुजन मंडळी आमचे गुरुवर्य दत्तात्रयजी महाराज हळदे गुरुजी त्यांचा आहे. दत्तात्रय त्यानंतर गुरुवर्य मळभी महाराज शास्त्रीजी, त्यानंतर गुरुवर्य कोल्हे महाराज आणि श्रीधाम वृंदावनला शिकत असताना गुरुवर्य बालानंदजी महाराज या संपूर्ण गुरुवर्यांचं आहे. त्यांचं म्हणून श्रवण करा. जे काही चुकीचं असेल ते माझं मला परत करा. या ठिकाणी झालेली सेवा, या सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. बोलता बोलता कोणाचं मन दुखावलं गेलं असेल, कोणाला एखादा शब्द लागला असेल तर सर्वांनी अतिशय मातृहृदयाने पितृहृदयाने क्षमा करावी आणि एवढंच बोलून या ठिकाणी थांबायचं आहे. मी तरी बालक बुबडा बोली का वाकुडा बेचुका पावले हे सोज करुणी मावले रिजे जेवी. म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे. हरिभक्तीपरायण आमचे अक्षय भाऊ आणि हरिभक्तीपरायण आमचे संजय महाराज पाडोळे यांच्यामुळे या ठिकाणी या सेवेचा योग आलेला आहे. म्हणून त्या सर्वांना, त्या दोघांनाही धन्यवाद. तुम्ही सर्वांनी अतिशय सुंदर बसून या ठिकाणी कीर्तन श्रवण केलेलं आहे. तुम्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित सर्वच गायक वादक महाराज मंडळी, सिस्टीमवाले, चोपदार, विनेकरी, भालदार, चोपदार, सर्वच जण सर्वांनी चरणात माथा ठेवतो आणि सेवेला विराम देतोय. या ठिकाणी हरिभक्तीपरायण महाराजश्री बसलेले आहेत. सोपं नाही महाराज. 5-5 तास कथा करून पुन्हा 2 तास या ठिकाणी बसणं शक्य सोपं नाही महाराज, हे सोपं नाही. परंतु अतिशय उदार अंतकरणाने माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनामध्ये येऊन महाराजजी बसलेले आहेत. त्यांनाही धन्यवाद देतोय, त्यांनाही वंदन करतोय. कोणाचं नाव चुकून राहिलं असेल तर आता महाराज घेणार आहेत. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी सेवेला विराम द्यायचा आहे. हरी ज्ञानेश्वर.